सकाळचे 6 वाजले होते. संभाजीनगरच्या नारेगाव भागातल्या कौसर पार्कमध्ये बुलडोझर दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर लोक जमले. या लोकांनी बुलडोझर घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला आणि पुढच्या काही मिनिटात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचं घर पाडण्यात आलं. मतीन पटेल यांच्या राहत्या घरावर, त्यांच्या ऑफिसवर आणि ज्या घरात त्यांनी निदा खानला आश्रय दिला त्या घरावर सुद्धा बुलडोझर चालवला गेला. यावेळी मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हार घातले आणि भारतीय संविधान सुद्धा दिलं. पण ही कारवाई झाल्यानंतर एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हे सगळं राजकीय सूडबुद्धीने केलं जात असल्याचे आरोप केले. तर मंत्री नितेश राणे यांनी जिहाद केला तर बुलडोझर चालणारच असं म्हणत या कारवाईचं समर्थन केलं. पण ही कारवाई नेमकी का करण्यात आली, मतीन पटेल प्रशासनाच्या रडारवर कसे आले आणि यामागे राजकारण असल्याचे आरोप का होत आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकच्या TCS मध्ये अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचे प्रयत्न झाले अशी तक्रार एका पीडितेने दिली आणि त्यानंतर समोर आलेलं प्रकरण देशभरात गाजलं. पोलिसांनी एकूण 7 संशयित आरोपींना अटक केली. पण फरार असलेली निदा खान 40 पेक्षा जास्त दिवस फरार होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या तथ्य शोध समितीच्या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार निदा खान टार्गेट करण्यात आलेल्या पीडितांना धार्मिक शिकवण द्यायची, इस्लाम श्रेष्ठ आहे असं म्हणत त्यांच्यावर दबाव टाकायची. फरार असलेली निदा खान पोलिसांना सापडली छत्रपती संभाजीनगरमध्ये. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदाला आश्रय दिल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या टीमने सलग 3 दिवस नारेगाव परिसरात साध्या वेशात वास्तव्य केलं. मग मतीन पटेल यांना सुरक्षेचा आढावा घ्यायचा आहे असं म्हणत चौकशीसाठी बोलवलं आणि निदा खान नारेगावमध्येच राहत असल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर पोलिसांनी निदा खानला ताब्यात घेतलं. ती आपली आई, वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासह ज्या घरात राहत होती ते घर मतीन पटेल यांचं होतं. मतीन पटेल यांचा ड्रायव्हर निदा खान आणि तिच्या कुटुंबाला चिकन आणि इतर आवश्यक वस्तू आणून द्यायचा. त्या कुटुंबाचा मदतनीस म्हणून काम करत होता असंही तपासात पुढे आलं. निदा खानला अटक झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना सह आरोपी केलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने मतीन पटेल यांच्या मालमत्तांची तपासणी केली. तेव्हा त्यांचं राहतं घर, त्यांचं ऑफिस आणि जिथे निदा खान राहत होती ते घर यांचं बांधकाम विना परवानगी आणि अनधिकृत असल्याचं समोर आलं. मग महानगरपालिका प्रशासनाने या तिन्ही मालमत्तांवर नोटीस लावली आणि मालमत्तांचे मालकी हक्क आणि परवानगीची कागदपत्र दाखवण्यास सांगितलं. त्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंत मुदत देण्यात आली. या सगळ्यात अशी चर्चा सुरू झाली, मागच्या महिन्यात शहागंज भागात झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी मतीन पटेल यांनी जोरदार विरोध केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्यांनी आरेरावी केली असा आरोप अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे तोच वचपा आता काढण्यात आला का असा प्रश्न विचारला गेला. पण मंगळवारी रात्री नोटीसला उत्तर देण्याची मुदत संपली आणि बुधवारी सकाळी बुलडोझर कारवाई करण्यात आली. आता या कारवाईवेळी काय झालं तर निदा खानला ज्या घरात आश्रय दिला होता त्या घराजवळ जेव्हा प्रशासनाचे बुलडोझर पोहोचले तेव्हा तिथे बरीच गर्दी जमली. या कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला. 1 DCP, 2 ACP, 11 PI, 15 PSI, 8 महिला पोलीस अधिकारी, 120 पुरुष कर्मचारी, 60 महिला कर्मचारी आणि 100 मनपा कर्मचारी उपस्थित होते. ज्या घरात निदा खान लपली होती त्या घराचा दरवाजा उघडून आत गेल्यानंतर या घरात मेणबत्त्या आढळून आल्या. कोणालाही संशय येऊ नये म्हणून लाईट न लावता निदा खान मेणबत्त्या लावून घरात राहत होती असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येतंय. जेव्हा मनपा अधिकारी या घराजवळ कारवाईसाठी पोहोचले तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांच्यावर फुलं उधळली. त्यानंतर ही कारवाई झाली. मतीन पटेल यांचं ऑफिस सुद्धा बुलडोझर लावून पाडण्यात आलं. कारवाईसाठी जेव्हा मनपाचे अधिकारी मतीन पटेल यांच्या राहत्या घरी पोहोचले तेव्हा बराच ड्रामा पाहायला मिळाला. मतीन पटेल यांच्या वतीने हे पाडकाम करण्यात येऊ नये अशी मागणी करत त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही असं म्हणत महानगरपालिकेने कारवाई करणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर मतीन पटेल यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं घर रिकामं केलं. जेव्हा अधिकारी कारवाईसाठी आले तेव्हा पटेल कुटुंबीय घराच्या बाहेर आले. घरातल्या महिलांनी हातात संविधान घेतलं तर लहान मुलांनी हातात फुलांचे हार घेतले. या लहान मुलांकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांना हार घालण्यात आले. तेव्हा
मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, इथं मतीन पटेल यांचं घर आहे आणि शेजारी त्यांचे भाऊ मोहसिन पटेल यांचं घर आहे. त्यांच्या भावाचं घर तोडण्यात आलं. प्रशासन नेमकी काय कारवाई करते? आम्ही जेवढं शक्य होतं तेवढं सामान काढलं आणि अधिकाऱ्यांचं हार घालून स्वागत केलं. त्यांना म्हणलं, आता तोडा आमचं घर. कोर्टाने 24 तासांची मुदत दिली होती. मग 24 तास पूर्ण झाले होते का? आणि हा काही एवढा मोठा गुन्हा नाहीये की घरातल्यांना बेघर करावं, असा दावा पटेल यांच्या कुटुंबियांनी केला. पण आलेल्या अधिकाऱ्यांवर फुलं उधळणं, त्यांचं स्वागत करणं याची बरीच चर्चा झाली. या पाडकामावरून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारणाला सुद्धा सुरुवात झाली. हे पाडकाम होईल याचा अंदाज आल्यानंतर पाडकाम होण्याआधीच इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पटेल कुटुंबीय, स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी जलील म्हणाले, मी नेहमी इथं आनंदाचं वातावरण असताना आलेलो आहे, पण आज मी अशा वेळेला आलोय जिथे सरकार एका बाजूला आणि आपण एका बाजूला आहोत. सोशल मीडिया आणि टीव्हीवर काय चाललंय ते आपण पाहिलंय. मला एक प्रश्न आहे, आमच्यासाठी कायदा वेगळा आणि इतरांसाठी वेगळा आहे का? भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बेकायदेशीर बांधकामांचे इतके पुरावे आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ते येण्याआधी मी वकिलांशी बोललो आहे. आम्ही तन मन आणि धनाने मतीन पटेल बरोबर आहोत. या घराला काही किंमत नाही. अशी 50-60 घरं आपण बांधू शकतो. जर मतीनचं घर कोसळलं तर मी तुम्हाला शब्द देऊन जातो की पूर्ण हिंदुस्थान पाहिल की ज्या पद्धतीने हे घर पाडलं गेलं त्यापेक्षा आलिशान घर आम्ही बांधू. हे आम्ही करून दाखवू, असं जलील म्हणाले. तर पाडकाम झाल्यानंतर जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हा मतीन पटेल आणि त्याच्या आडून मला टार्गेट करायचा प्रयत्न आहे, कारण आम्ही लढतोय असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले. जलील म्हणाले, या शहरात केवळ एकच घर आहे का जे अवैध आहे, बेकायदेशीर आहे? जर ते बेकायदेशीर असेल तर त्याबद्दल दुमत नाही, पण तुमची राजकीय भाकरी भाजण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याप्रमाणे मतीन पटेल यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे 15 दिवसांची मुदत मागितली होती. कोणतंही घर पाडण्याआधी 15 दिवसांची नोटीस द्या, अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. खुलासा आल्यानंतर जी कारवाई करायची ती करा. पण महापालिका आणि सरकारी वकिलांना हे मान्य नव्हतं. सुनावणी होऊन 24 तासही उलटले नाहीत. काय इतकी घाई होती हे घर पाडण्याची? पहाटे 4 वाजता पोलीस अधिकारी यांना नारेगावमध्ये बोलवण्यात आलं. सकाळी 6 वाजता हे घर पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा काही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता का? हे घर राष्ट्रासाठी धोकादायक होतं का? असाही सवाल त्यांनी केला. त्यानंतर जलील यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. शिरसाट यांनी जलील आणि निदा खान नातेवाईक असल्याचा आरोप केला होता. त्यावरून जलील म्हणाले, मंत्री संजय शिरसाट आणि बंधू अशोक खरात नातेवाईक आहेत असं मी म्हणालो तर ते मला सिद्ध करून दाखवावं लागेल. संजय शिरसाट काही न्यायालय आहे का? मी त्यांच्या आरोपांना काडी मात्र महत्त्व देत नाही. त्यांनी सिद्ध करावं की निदा खान माझे नातेवाईक आहे, नाहीतर त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. असे चोर भामटे लोक माझ्या शहराचे पालकमंत्री असतील तर त्यांची इज्जत करणार नाही, असेही जलील म्हणाले. या प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी नाशिक प्रकरणाचे मास्टरमाइंड जलील आहेत, त्यांची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे. जर कोणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला तर देवाभाऊंचा बुलडोजर चालल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत जलील यांना टार्गेट केलं. त्यामुळे आता या प्रकरणात राजकारण सुद्धा गाजायला लागले. मतीन पटेल यांच्या घरावर केलेल्या कारवाईबद्दल, जलील यांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.